नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गॅजेट अप्लाय करताना आपल्या नावामध्ये किंवा आपल्या ॲड्रेसमध्ये चूक होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण नेम चेंज गॅजेट अप्लाय केल्यानंतर तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या पत्त्यामध्ये जर काही चुकलं असेल, म्हणजेच काना, मात्रा, वेलांटी काही चुकीचं आलं आणि ते तुम्हाला नंतर लक्षात आलं की बाबा ह्याच्यामध्ये आपलं जे नाव आहे ते चुकीचं छापलं गेलेलं आहे किंवा जो आपला ॲड्रेस आहे तो चुकीचा छापला गेलेला आहे, तर आपण पुढे काय करायचं? हे मला आपल्या एका सबस्क्रायबरने विचारलं होतं की माझं जे गॅजेट आहे ते मी अप्लाय केलं, त्याचा पब्लिश होऊन आलेला आहे, डाउनलोड केलेला आहे, पण मला आता लक्षात येते की त्याच्यामध्ये माझा जो ॲड्रेस आहे तो चुकीचा छापला गेलेला आहे. तर मी काय करायला पाहिजे? तर ह्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, वेळ नाही झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत, तुम्ही पाहताय सायबर मराठी. तर मित्रांनो, गॅजेट अप्लाय केल्यानंतर आपल्याला नावामध्ये किंवा आपल्या ॲड्रेसमध्ये चूक होणं हे साहजिक आहे. काही वेळेला आपल्याकडनं टायपिंग मिस्टेक होऊन जाते, आपण फॉर्म भरताना लक्षात येत नाही आणि त्या चुकीमुळे आपलं जे गॅजेट आहे ते चुकीचं होऊन जातं. पण मुद्दा हा आहे की आपलं जर गॅजेट चुकीचं झालं असेल, म्हणजेच आपल्या नावामध्ये जर काही मिस्टेक होऊन गॅजेट आलं असेल किंवा आपल्या ॲड्रेसमध्ये काही चूक झाली असेल, तर ते आपण कशी सुधारायची? तर आपल्याकडे सर्वात पहिला मार्ग आहे कोरिजेंडम गॅजेट. आता हे कोरिजेंडम गॅजेट काय आहे हे सर्वात पहिलं आपण त्याची माहिती करून घेऊया. आता कोरिजेंडम गॅजेट हे कशासाठी वापरतात? जर तुम्ही गॅजेट अप्लाय केलं आणि तुमच्या गॅजेटमध्ये नावामध्ये किंवा तुमच्या ॲड्रेसमध्ये जर काही चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी हे एक शुद्धीपत्र वापरलं जातं, ज्याला आपण कोरिजेंडम गॅजेट म्हणतो. जसं तुम्ही नॉर्मल गॅजेट अप्लाय केलं, जसं आपल्या सरकारवरती जाऊन तुम्ही जे गॅजेट अप्लाय केलं, तसंच आपल्याला आपल्या सरकारवरती जाऊन कोरिजेंडम गॅजेट अप्लाय करायचं आहे. पण कोरिजेंडम गॅजेट अप्लाय करताना आपल्याला तिथे आपल्या जी नावामध्ये चूक झालेली आहे, काय चूक झालेली आहे ते आपल्याला तिथे मेन्शन करावी लागते. त्यानंतर तुमचं जे गॅजेट आहे ते अप्लाय होतं. पण ज्यावेळी ते सेकंड गॅजेट पण तुमचं अप्रूव्ह होऊन येतं, त्यावेळी तुम्हाला जे पहिलं जे चुकीचं गॅजेट जे तयार होऊन आलेलं आहे ते गॅजेट आणि जे कोरिजेंडम गॅजेट आहे, हे दोन्ही गॅजेट तुम्हाला वापरावे लागतात. म्हणजे समजा तुम्हाला आता त्या नावाने बँकेमध्ये खातं उघडायचं असेल किंवा पासपोर्ट अप्लाय करायचा असेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला जे गॅजेट वापरायचं असेल, तर त्यावेळी तुम्हाला ते दोन्ही गॅजेट वापरावे लागतात. म्हणजे कोणतं? सर्वात अगोदर जे आपण काढलं होतं ते गॅजेट ज्याच्यामध्ये नावात किंवा पत्त्यामध्ये मिस्टेक झाली असेल, ते गॅजेट आपल्याला वापरावं लागतं आणि सोबत दुसरंही गॅजेट आपल्याला वापरावं लागतं, जे आहे कोरिजेंडम गॅजेट. हे दोन्ही गॅजेट आपल्याला वापरावे लागतात आणि प्रत्येक वेळी जेव्हाही तुम्ही तुमचं बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी जाल किंवा पासपोर्ट अप्लाय करण्यासाठी जाल किंवा कोणत्याही कामासाठी ज्यावेळी तुम्ही ते गॅजेट वापरणार असाल, त्यावेळी तुम्हाला ते दोन्हीही गॅजेट तिथे वापरावे लागणार आहेत. म्हणजे चुकीचं पण गॅजेट आणि जे कोरिजेंडम गॅजेट आहे ते गॅजेट. आणि प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, कारण की साहजिक आहे तो विचारणारच हे दोन गॅजेट कशासाठी तुम्ही इथे देत आहात. त्यावेळी तुम्हाला तिथं स्पष्टीकरण द्यावं लागणार की बाबा ह्या गॅजेटमध्ये माझ्या नावामध्ये किंवा ॲड्रेसमध्ये चूक झाली होती, त्यासाठी मी हे कोरिजेंडम गॅजेट अप्लाय केलंय. तर ह्या कोरिजेंडम गॅजेटमध्ये माझी सर्व माहिती जी आहे ती बरोबर आहे. अशाच तुम्हाला दोन गॅजेट प्रत्येक वेळी वापरावे लागणार जर तुम्ही कोरिजेंडम गॅजेट अप्लाय करत असाल तर. पण ह्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे की ज्यावेळी तुम्ही आपल्या सरकारवरती कोरिजेंडम गॅजेट अप्लाय करण्यासाठी जाता, त्यावेळी तिथे आपल्याला असं स्पेशली तिथं कोणतीही टॅब मिळत नाही किंवा कोणता तिथं ऑप्शन्स मिळत नाही की तिथे आपण सिलेक्ट करू शकतो की कोरिजेंडम गॅजेट अप्लाय करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला नावात किंवा ॲड्रेसमध्ये चूक झाली आहे ही करेक्शन करण्यासाठी. तिथे आपल्याला जशी आपण नॉर्मली फ्रेश प्रोसेस करतो तशीच आपल्याला तिथं फ्रेश प्रोसेस करावी लागते आणि ते दोन्ही गॅजेट आपल्याला वापरावे लागतात. तर हे आहे कोरिजेंडम गॅजेटबद्दलचं पहिलं ऑप्शन. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शनबद्दल. दुसरा ऑप्शन असा आहे, हा माझा वैयक्तिक सल्ला आहे की आपण ते गॅजेट विसरून जाऊ. म्हणजे जर तुम्ही पहिल्या जर चुकीच्या गॅजेटवरून जर तुम्ही तुमचा अकाउंट किंवा तुमचा पासपोर्ट अप्लाय केला नसेल किंवा कुठेही ते वापरलं नसेल, तर ते गॅजेट पूर्णपणे वेगळं ठेवून म्हणजे ते विसरून जायचं आहे आणि आपल्याला एक पुन्हा नवीन फ्रेश गॅजेट अप्लाय करायचं आहे. म्हणजे काय? कोरिजेंडम गॅजेट जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला ते दोन्ही वापरावे लागतील. प्रोसेस तीच असेल, फक्त तिथे कोरिजेंडम गॅजेटचा जो तुम्हाला रेफरन्स आहे तो द्यावा लागतो. पण तुम्ही जर फ्रेश गॅजेट अप्लाय करत असाल तर तिथे तुम्हाला कुठलाही रेफरन्स द्यावा वगैरे लागणार नाही. तुमचं फ्रेश गॅजेट अप्लाय होईल. फ्रेश गॅजेट अप्लाय केल्यामुळे काय होईल, तुम्हाला एकच तुमचं डॉक्युमेंट येईल आणि त्या एकाच डॉक्युमेंटचा तुम्हाला वापर प्रत्येक ठिकाणी तुम्ही करू शकता. पण त्यावेळी तुमच्याकडनं चूक न होणं हे गरजेचं आहे. जर तुमच्याकडनं पुन्हा चूक झाली तर तुमचे पैसे हे वाया जातील. पैसे तर तुम्हाला दोन्ही वेळी भरावे लागणार, कोरिजेंडम गॅजेटच्या वेळी पण आणि फ्रेश अप्लाय करतानाही. जास्त नाही, जेवढे फर्स्ट टाइम जेवढे तुम्ही अप्लाय करताना दिले होते तेवढेच तुम्हाला तिथेही अप्लाय करताना तेवढेच पैसे द्यावे लागणार आहेत. पण जर तुम्ही फ्रेश गॅजेट अप्लाय केलं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी
तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही. म्हणजेच तुमचं काम जे आहे ते एका गॅजेटवरती होऊन जाणार. तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक ऑफिसमध्ये 2 गॅजेट का वापरतो याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही. त्या एकाच गॅजेटवरती, फ्रेश गॅजेटवरती तुमचं काम होऊन जाणार. पण त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी नवीन तुम्ही गॅजेट अप्लाय कराल त्यावेळी तुम्हाला ही दक्षता घ्यायची आहे की आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर डाऊट असेल की बाबा माझे 2 एंट्री होतील का, तर तसं काही नाही. एंट्री 2 होतील, पण तुमचं जे गॅजेट आहे ते फ्रेश अप्लाय होईल. त्यामध्ये तुमचं नवीन एंट्री झाली किंवा तुम्ही परत एकदा अप्लाय करताय असं त्याच्यामध्ये कोणताही एरर किंवा कोणतंही त्याच्यामुळे तुमचं रिजेक्शन ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट वगैरे होणार नाही. तुम्ही जर फ्रेश गॅजेटसाठी अप्लाय केलं तर तिथे खाली तुम्ही रिमार्कमध्ये मेन्शन करू शकतात. नाही केलं तर चालेल. नॉर्मल आपण जसं फ्रेश गॅजेट अप्लाय करतो तसं तुम्ही फ्रेश गॅजेट अप्लाय करून तुमचं जे नवीन गॅजेट आहे ते वापरू शकता. हा माझा वैयक्तिक सल्ला आहे. जर तुम्हाला कोरिजेंडम गॅजेट वापरायचं असेल किंवा अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि दोन्ही गॅजेट हे वापरू शकता. पण माझा वैयक्तिक सल्ला असा आहे की तुम्ही कोरिजेंडम गॅजेट अप्लाय करण्यापेक्षा तुम्ही फ्रेश गॅजेट अप्लाय करणंच योग्य ठरेल. कारण की दोन्हीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या सेम आहेत. दोन्हीमध्ये तुम्हाला काही चेंजेस मिळणार नाहीत. कारण की कोरिजेंडम गॅजेटवरती असं कुठं मेन्शन होत नाही की हे कोरिजेंडम गॅजेट आहे किंवा ह्या तुमच्या ज्या नावामध्ये चूक झालेली आहे किंवा ॲड्रेसमध्ये चूक झालेली आहे की तिथं रेफरन्स म्हणून तो जुन्या जे गॅजेट आहे त्याचा रेफरन्स म्हणून तिथं कुठलाही रिमार्क वगैरे येत नाही. तुम्हाला फ्रेश गॅजेट सारखंच ते सुद्धा गॅजेट मिळतं. फक्त प्रोसेस अशी असते की ते फ्रेश अप्लाय होतं. फक्त त्याला नाव आहे कोरिजेंडम गॅजेट एवढंच. प्रोसेस जी आहे ती न्यू अप्लाय केल्यासारखीच होते. त्यामुळे तुम्ही ते सिंगल गॅजेट वापरणं, फ्रेश गॅजेट अप्लाय करणं हा माझा एक सल्ला असेल. बाकी निर्णय जो आहे तो तुमचा आहे. तर हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. मला आशा आहे की तुमचा हा डाऊट जो आहे तो क्लिअर झाला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला जर काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही खालती कॉमेंट करून मला सांगू शकता. मी माझ्याकडून तुम्हाला लवकरात लवकर कॉमेंटवरती रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत असतात. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.